मोबाईलचे फायदे तोटे सांगण्यासाठी मी इथे नाहीये। तर मला मोबाईलचा एक सर्वात मोठा आयुष्यातला झालेला फायदा म्हणजे मला जे दर्शन झालं प्राध्यापक पवन कुमार जाधव यांचं, त्यांची भेट माझी मोबाईल मार्फत झाली। मी त्याचे काही व्हिडिओ सर्च केले, व्हिडिओ पाहिले, मित्रमंडळांशी डिस्कस केलं। ते म्हणाले खूप छान आहे सर, फेस टू फेस शिकवतात। तर मी सरांशी पहिलं संभाषण केलं, सरांनी खूप पॉझिटिव्ह रिस्पॉन्स दिला मला। सर असं असतं की या क्षेत्रात लोक प्रेमळपणाने बोलत नाही, तुम्हाला यायचं असतं या क्लास लोकरा किंवा काय, पण सरांनी मला भाषणाचं महत्त्व अतिशय नीट अँड क्लीन समजावून सांगितलं। तर माझा पण उत्साह वाढला, म्हणजे व्यक्तीला भेटणं खूप गरजेचं वाटतं मला। आम्ही व्यवसायाने बांधकाम व्यावसायिक आहोत। आज आम्ही 50+ आहोत, मुलं वेल सेटल्ड आहेत, समाजासाठी काहीतरी करावं, आपलं काहीतरी समाजाशी देणं लागतं। आपल्याला जर 4 शब्द बोलता आले तरच आपण आपलं ज्ञान समाजापर्यंत पोहोचवू शकतो। आपण कितीही बुद्धिमान असतो तरी जोपर्यंत आपण एक्सप्रेस होत नाही तोपर्यंत आपली बुद्धिमत्ता समाजासमोर मांडली जाणार नाही, आणि जोपर्यंत ती मांडली जाणार नाही समाजाची काय जो काय आपला हातभार आहे तो आपल्याला लावता येणार नाही। सरांनी दिलेल्या उदाहरणाप्रमाणे मी सांगतो की आज आम्ही एक पणकी आहोत। आम्ही सूर्याप्रमाणे, चंद्राप्रमाणे, चांदणीप्रमाणे काही प्रकाश देऊ शकत नाही, तरी आम्ही आमच्यापर्यंत आमची पणती लावून जेवढा काय समाजात प्रकाश देण्याचा प्रयत्न करू तेवढा आम्ही नक्कीच करणार। सरांना भेटून खूप आनंद झाला। सरांनी जे बेसिक शिकवलं, जी आमची स्टेज ट्रेनिंग होती, ती स्टेज ट्रेनिंग सरांनी खूप म्हणजे वाढवल्याने आम्हाला आमचा कॉन्फिडन्स झाला। ठीक आहे, प्रत्येक ठिकाणी प्रत्येकाची शिकवण्याची पद्धत वेगळी असते। सरांनी आम्हाला सुरुवातीपासून उभं राहण्यापासून, हात वारे करण्यापासून, शब्दांची फेक कशी करायची, कुठं जोर द्यायचा, कुठं आवाज चढवायचा, कुठं आवाज कमी करायचा, भाषणामध्ये तुमचे पहिले मुद्दे काय असावे, सरांनी सर्वात पहिले जे मुद्दे समजून दिले त्याच्यामध्ये भाषणाच्या डोक्यात एकदम फिट होऊन गेले। सरांनी जे मुद्दे सांगितले तसे त्यांनी ते आम्हाला लिहून पण दिले। ते मुद्दे सांगितले, पहिले 3 मुद्दे, नंतर भाषणाचा गर्भ, नंतर भाषणाचा शेवट। ते शेवट करत असताना मध्ये भाषणामध्ये काय उदाहरण द्यायची, त्या संदर्भात उद्या स्वातंत्र्य दिनाची काय उदाहरण द्यायची, उद्या तुम्ही एका उद्घाटनाला गेला तर काय उदाहरण द्यायची, एखाद्या शोक सभेला गेला तर काय, हा विविध उदाहरणांचा भरणा सरांनी आमच्या समोर मांडलाय। आज प्रत्येक विद्यार्थ्याला सर एकाच मापाने शिकवत असतात। विद्यार्थ्यांनी किती त्यातनं आकलन करायचं हे प्रत्येक विद्यार्थ्याचा बुद्ध्यांक ठरवतो। तरी मी माझ्या वतीने सरांचे खूप आभार मानतो। मला त्या स्टेजवर सरांनी खूप हातभार लावला, याबद्दल सरांचे शतश आभार। मी आयुष्यभर त्यांचा